अगदी सर्वांनाच वाटतं की मध्यमवर्गीयांची मुलं अजिबात बिझनेस, व्यापार, उद्योगधंदा हा करू शकत नाहीत. कारण की हे वाक्य जर बोललं तर लगेच मिडियम लोकांची मुलं काय म्हणतात आपल्यासारखे, चला आपल्याला काय बिझनेस करणं जमणार नाही, हे आपलं काम नाही, आपण काय अंबानी किंवा टाटा बिर्ला नाहीत. अहो, आपण अंबानी आणि टाटा बिर्ला जरी नसलं ना तर एक भारतीय नागरिक आहोत ना, तर आपल्याला सुद्धा बिझनेस करायचा अधिकार आहे की नाही? आहे ना. मग आपण बिझनेस करायचा आणि सक्सेसफुल होऊन दाखवायचंच. पण आपल्याला जर पोहता येत नसेल तर त्यासाठी आपल्याला पाण्यात उडी मारणे गरजेचं आहे. म्हणून पाण्यात उडी मारली ना तर आपोआप आपले हातपाय पोहायला सुरुवात करतात, हे तर नक्की आहे. परंतु त्यासाठी आपण मीडियम लोक काय करतो, आपल्याला जर पुढील 5 वर्ष चांगले पाहिजे असतील ना तर 5 मित्र असे निवडा की ते तुमचे पुढले 5 वर्ष सक्सेसफुल होऊन दाखवतील. तुम्ही जर 1 रुपयाचा बिझनेस स्टार्टअप केला आणि त्याचं जर 50 पैसे होत असतील तर असे मित्र अजिबात निवडू नका. कारण की असे मित्र जर निवडले ना तुम्ही अनसक्सेसफुल होणार म्हणजे होणार. तर त्यासाठी मित्र चांगले निवडा. दुसरं, आपले मीडियम आपण स्वतः मुलांना एवढं धाडस द्या, एवढी हिंमत द्या की तू हे करू शकतोस. सहजच एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर काही बिझनेस स्टार्टअप करायला लागली ना लगेच आईवडील काय म्हणतात, अथरूम पाहून पाय पसर ग बाई, आपल्याकडे एवढी अवकात नाही की तू हे बिझनेस स्टार्टअप करू शकतीस. झालं. इथे जर आपण असं म्हटलं ना तो मुलगा किंवा ती मुलगी तिथंच कोलमडून पडते. का? जर आपल्या आईवडिलांमध्ये ताकद पण नाही आहे आणि त्यांचा जर विश्वास, ट्रस्ट जर आपल्यावर नाही आहे तर आपण पुढं जायचंच कशाला. हे झाली दुसरी बाब. तिसरी बाब, आपल्याकडे पैसा असो किंवा नसो, मुलांना नुसतं म्हणा की मी तुझा बाप आणि तुझ्या पाठीशी ना, तुला कुणालाच भ्यायची गरज नाही आहे. तुझी मार्केटिंग, तुझं मॅन्युफॅक्चरिंग हे कसं करायचं आपण बघू, तू फक्त सुरुवात कर. फक्त आपण स्वतः त्यांना फक्त लढ म्हणायचं, आपण त्यांच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभं राहायचं. ह्या 3 बाबी जर आपण मीडियम लोकांनी जर स्वीकारल्या ना तर आपली मुलंसुद्धा बिझनेस स्टार्टअप करू शकतात. परंतु त्यासाठी स्वतः आपल्याला आधी तयार व्हायला पाहिजे की आपल्या मुलांनासुद्धा लोकांची गुलामी न करता स्वतःचा बिझनेस करून मालक व्हायला आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. आपण त्यांना धाडस द्यायचं, आपण त्यांना हिंमत द्यायची आणि मित्र बाळगताना कसे बाळगायचे हे जास्त त्यांनी ठरवायचं. आपल्याला 1 रुपयाचे 2 रुपये करायचे आहेत की 1 रुपयाचा 50 पैसे करायचे आहेत. असे मित्र जर बाळगले ना तुम्ही का नाही सक्सेसफुल होऊ शकता. असं काही नसतं. मध्यमवर्गीय लोकसुद्धा लोकच आहेत, सिनियर लोकसुद्धा लोकच आहेत आणि गरीब लोकसुद्धा लोकच आहेत. काही फरक आहे का? माणूस तो माणूसच आहे. फक्त विचार करण्याची शक्ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणून आपण मध्यमवर्गीय मीडियम लोक हे करू शकत नाही ही म्हणच आपल्याला बदलून टाकायची आहे आणि आपल्याला बिझनेसमध्ये उतरायचं आहे म्हणजे उतरायचं आहे आणि सक्सेसफुल होऊन दाखवायचं आहे. संघर्ष करा, बिझनेस करा आणि सक्सेसफुल नक्की होऊन दाखवा. कारण की लोकांचे तोंड बंद करायचे असतील त्यासाठी आपल्याला पाण्यात उडी मारायची आहे म्हणजे मारायचीच आहे. आणि का? स्वतःची ओळख, स्वतःचा फ्रीडम हे काय असतं ना, ज्यावेळेस आपण स्वतः बिझनेस करतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की हे देवा, मी एवढे दिवस होकार वाळायला लावले, मला हे करायला पाहिजेच होतं, आतापर्यंत मी कुठं पोचलो असतो. हे जर तुम्हाला नाही वाटलं ना तर बघा, पण फक्त करून बघा आणि लढा. तुमचे आईवडील नक्की तुम्हाला साथ देतील, हे मात्र नक्की लक्षात ठेवा.